वाढदिवस म्हटलं की मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग्स आणि जाहिराती अशी सर्वसाधारणपणे चर्चा होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात एक वेगळी आणि हृदयस्पर्शी परंपरा पाहायला मिळाली. बॅनरबाजीवर खर्च करण्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा उपक्रम मनसेच्या कार्यकर्त्यांनी राबवला. मनसे सातारा शहराध्यक्ष राहुल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हातात वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य पोहोचताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेले. काही पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी अशा मदतीची गरज असल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील आनंद आणि पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरलेले आहे. यावेळी शहर उपाध्यक्ष अझहर शेख, ओमकार साळुंके, राज पुरारी, दीपक चव्हाण, आकाश सावंत, प्रशांत दिडमीस, संदीप सासवडकर, मोहन चव्हाण, संदीप जाधव, अर्जुन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाचा खरा आनंद हा गरजूंना मदतीचा हात देण्यात आहे, हा संदेश या उपक्रमातून सातारा शहरात पोहोचला. बोला दादा. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहरामध्ये एकही कोणत्याही प्रकारचा होर्डिंग्स आम्ही लावलेलं नाही आहे. पानवटे तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी हाती घेतलेलं आहे. विद्यार्थ्यांना वही वाटवाचा कार्यक्रम घेतलेला आहे. रुग्णांना फळे वाटप तसेच अन्नदानाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराकडून आयोजित केलेला आहे. तसेच अजिंक्य तारा परिसरामध्ये जो दुष्काळाचा भाग ह्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि पशुपक्ष्यांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं आहे, त्यांच्यासाठी पाण्याची पाणवटी तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केलेलं आहे. आणि राज्य शासनाने जे 15 तारखेला शालेय साहित्य देणार असं त्यांनी घोषणा केली होती, पण आजपर्यंत कुठलं साहित्य मिळताना ह्या ठिकाणी दिसत नाही. म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शहराच्या वतीने शहरामध्ये वही आणि शालेय उपयोगी वस्तू वाटप करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. शासनाला मी विनंती करतो, सातारा शहरातील जे शिक्षण अधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की वेळेत त्यांना साहित्य तुम्ही पोचवा, अन्यथा आम्हाला जनमानसांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. ही वेळ तुम्ही कृपया आणू नका. आज खरं तर चांगला वाढदिवस आहे. आई जगदंबेचरणी मी प्रार्थना करतो की राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय राजसाहेबांच्या छताखाली येऊन राजसाहेबांच्या मनातील जो महाराष्ट्र आहे तो घडू द्या, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवसानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम घेतले आहेत. वह्या वाटप, पुस्तक वाटप, झाडे लावायचे, रुग्णांना जेवण मोफत आमच्याकडनं आज 3 दिवस आम्ही ठेवणार आहोत. तर राजसाहेब ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो हीच आमची इच्छा आणि राजसाहेब ठाकरेंचं ब्लेसिंग आम्हाला कायम राहावं या निमित्त सांगतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.